श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना काही कडवट सत्य आहे आणि ती सत्य आपल्याला उशिरा कळत असतात. पण ही सत्य जर लवकर आपल्याला कळाली तर आपल्या जीवनाचा प्रवास हा सोपा आणि चांगला होत असतोय. श्रोते हो, मित्र किती जवळचे असले ना तर ती काळानुसार बदलत असतात. या जगातली सगळ्यात महत्त्वाचं नातं कोणतं असेल तर ते नातं म्हणजे स्वतःशी असलेलं. श्रोते हो, तुमच्या मेहनतीची कोणालाही पर्वा नसते. लोक फक्त परिणाम पाहत असतात. प्रेमभंग आणि अपयश जीवनाचा एक भागच आहे. घरासारखी जागा कुठंच नसते. कुटुंब आणि पैसा हे सर्वात महत्त्वाचे असतात. श्रोते हो, पुस्तकं माणसाचा खराखुरा मित्र असतात. शारीरिक हालचाल ही तणाव कमी करत असते. श्रोते हो, पश्चाताप आणि रडण्यात वेळ कधी वाया घालवून काहीही साध्य होत नसतंय. जे तुम्हाला आज हवंय ना ते उद्या फारसं महत्त्वाचं वाटत नसतंय. श्रोते हो, तुमचे निर्णयच तुमचं आयुष्य ठरवत असतात, नशीब नाही. आणि श्रोते हो, बालपण हेच खरं सोन्यासारखं असतं आणि तीच खरी सोन्यासारखी वेळ असते. बघा, पटतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. देवाला नवस बोलून वंशाचे दिवे मागून घेतले, पण म्हातारपण जवळ आलं आणि दिवे पळून गेले. आपण घेतलेले निर्णय अंमलात आणण्यासाठी आयुष्य उरलेलं असतानाच काही संकल्प सोडायचे असतात. माणसाच्या आयुष्यात वय हे फक्त कागदोपत्रीच असतं, पण कर्तव्य आणि जबाबदाऱ्या माणूस आयुष्यभर पार पाडत असतो. पैशानं हॉटेल, हॉस्पिटल, गाड्या, गडगंज बंगलं, अगदी देवाचं दर्शन सुद्धा सगळं VIP मिळतं. पण शेवटची जागा, स्मशानभूमी, ती कधीच VIP भेटत नाही. अनेक माणसांचा आपण निष्कारण विचार करत बसतो आणि मेंदू शिणवतो. ही वाया जाणारी मेंदूची शक्ती वाचवली तर आपण कितीतरी टवटवीत राहू शकतो. कोणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे. आयुष्याच्या प्रवासात नवऱ्याची साथ खूप महत्वाची असते, कारण जिथं सगळे माघार घेतात तिथे तो खंबीरपणे उभा असतो. आयुष्यात कोणी टाळावं एवढं स्वस्त नाही व्हायचं. निष्क्रिय माणसं आणि अति अहंकारी माणसं शेवटी एकटी पडतात. आपल्या या स्वभावापायी आपण एकटे पडलो आहोत हेही ते मान्य करत नाहीत. आणि तरीही त्यापैकी काहींचं नशीब इतकं चांगलं असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात. त्यामुळं आपलं आजवर काही चुकलेलं नाही अशा समजुतीत ते आपला आळस आणि अहंकार दोन्हीचं जतन करत राहतात. आपली माणसं मोठी करा तेव्हा आपण आपोआप मोठे होत असतो. जी व्यक्ती आपल्याला जास्त आवडते तीच व्यक्ती आपल्यापासून दूर जात असते. कोणत्याही नात्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ज्या व्यक्तीने आपल्यावर विश्वास ठेवलाय त्या व्यक्तीसोबत नेहमी प्रामाणिक राहायचं. चढत्या काळात नवीन माणसं आली की पडत्या काळात साथ देणारी माणसं आपोआप विसरली जातात. माणसाचं मन हे लहान लेकरासारखं चंचल असतं. जुनं खेळणं किती जरी जीवाचं असलं
तरी ते नव्याचा कायम शोधात असतं. आयुष्यात काही प्रश्नांना वळसा घालून पुढे जाणं म्हणजे समाधानाला जवळ करणं. काही काळापुरती मुलांची ओळख त्यांच्या आई वडिलांमुळे होत असते, पण काही काळानंतर आई वडिलांची ओळख त्यांच्या मुलांमुळे होत असते. मग मुलांनी ठरवायचं असतं की आपल्या आई वडिलांची मान ही गर्वानं उंच करायची की शर्मेनं मान खाली वाकवायची. कर्म असं करावं की आपण स्वतःला आणि आपल्या आई वडिलांना ताठ मानेनं जगता येईल. कुऱ्हाड लाकडाला फोडते, दांडा पण लाकडाचाच असतो. आपलेच घाव घालतात. ही सवयच आहे जगाची. पण आपण ठरवायचं, तुटायचं नाही, झुकायचं नाही, एवढं मजबूत व्हायचं की पुन्हा कुणाची हिंमत होऊ नये, घाव घालायची. काही लोक दुसऱ्यामधलं फक्त वाईट शोधत असतात. ते लोक त्या माशीसारखे असतात जिला संपूर्ण सृष्टीचं सौंदर्य सोडून फक्त घाणीवर जाऊन बसायचं असतं. जे आपल्याला आपले समजतात ते नेहमीच आपल्या संपर्कात असतात. जे आपले नसतात ते नेहमी संपर्क क्षेत्राच्या बाहेर असतात. डोळ्यातून पडलेला अश्रू आणि नजरेतून पडलेली माणसं पुन्हा त्यांची जागा कधीच मिळवू शकत नाहीत. काही लोक बगळ्याच्या जातीचे असतात. वरून स्वच्छ पण मनानं काळी असतात. त्या बगळ्यांपेक्षा कावळा बरा असतो, जो वरूनही काळा असतो आणि आतूनही काळा असतो. जिथं समोरून संवाद संपवला जातो तिथं आपणही नवीन सुरुवात करू नये. स्वाभिमान गहाण ठेवून उगाच खोटी नाती विकत घेऊ नये. काही लोक पायरीवरच्या शेवाळासारखे असतात. आधाराचं नाटक करून कधी पलटी करतील सांगता येत नाही. यश त्यांनाच मिळतं जे अपयशाकडे शिकवणी म्हणून पाहत असतात. ज्याला हसण्याची कला माहीत असते तो व्यक्ती संकटाचा सामना सुद्धा हसत हसत करत असतो. गैरसमज निर्माण झाले की जीभ विषारी आणि कान भडवे होतात.